आज सिद्धार्थ कॉलनीमध्ये जबरदस्ती सभा झाली आहे। खरी जागा नव्हती एवढी जबरदस्त सभा झाली आहे आणि आठवले साहेबांनी आशीर्वाद मला दिलेला आहे आणि त्यांनी आव्हान केलं आहे आर पी आय आणि संपूर्ण सिद्धार्थ कॉलनीमध्ये की धनुष्यबाणाला मतदान करून तुकाराम कातेंना निवडून आणा असं त्यांनी आव्हान लोकांना केलेलं आहे। मी खूप खूप त्यांना धन्यवाद देतो की ते माझ्यासाठी आज इथे आले, त्याबद्दल त्यांना खूप धन्यवाद देतो मी। तो SRAची समस्या आहे, लाईट बिलाची समस्या आहे, गटाराची समस्या आहे, खूप मोठ्या संडासाची समस्या आहे। समोरचा जो आमदार होता 10 वर्ष त्यांनी आज सिद्धार्थ कॉलनीमध्ये बघितलं नाही, ह्याचा बदला आता खरं सिद्धार्थ कॉलनीतल्या माझ्या माताभगी बंधूंनी घ्यायला पाहिजे। कारण का त्यांनी 10 वर्ष या सिद्धार्थ कॉलनीवरती अन्याय केला आहे, त्या अन्यायाचा बदला सिद्धार्थ कॉलनीतले तरुण माझ्या माता भगिनी सर्व बंधू हे घेतील असं मला वाटतं। आज या ठिकाणी तुकाराम कातेला आशीर्वाद देण्यासाठी आठवले साहेब रिपब्लिकन पक्षाचे संपूर्ण टोटल कार्यकर्ते आठवले साहेब या ठिकाणी काते साहेबाला आशीर्वाद देण्यासाठी आले होते। तर तुकाराम काते हे एक आमदार नसून माजी आमदार होते पहिले, आता आमदारकीला परत नंतर त्यांना पक्षाने विश्वास टाकून त्यांना शिंदे साहेबांनी उमेदवारीची सीट दिली विधानसभेमधनं चिमूरमधनं। तर त्याला तुकाराम कातेला आम्ही सगळेजण मिळून रिपब्लिकन पार्टी आहे, भाजप आहे, सेना आहे आणि राष्ट्रवादी पक्ष हे सगळेजण मिळून ते तुकाराम काते साहेबांचं प्रामाणिकपणे काम करण्याचं काम करतात आणि रात्रंदिवस त्यांच्यासाठी आपण अहोरात्र आपण त्यांच्यासाठी झटून त्यांना आमदार बनवण्याचा आपण नक्कीच रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आम्ही नक्कीच चालू आहे आमचा। आठवले साहेब ज्यांना आशीर्वाद देतात ना तो उमेदवार निवडून येतोय, त्याच्यामुळे विजय हा निश्चित आहे। सिद्धार्थ कॉलनीची समस्या जी आहे ती फार मोठी समस्या आहे, ती लाईट बिल माफ होणं आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे। त्यामुळे त्या लाईट बिलासाठी आज आठवले साहेबांनी स्वतः तो पुढाकार घेतला, एकनाथ शिंदे साहेबांनी तो पुढाकार घेऊन सिद्धार्थ कॉलनीतली लाईट बिल कसा माफ होईल यासाठी जास्तीत जास्त फोकस केलेला आहे। आज ह्या 120 कोटी रुपये बिलामुळं संपूर्ण सिद्धार्थ कॉलनी त्रस्त आहे। ज्यांच्या घरामध्ये एक लाईट एक पंखा जरी चालला त्याला देखील 8,000 रुपये बिल येतो आहे। त्याच्यामुळे जे व्याजाचं व्याज लावून अदानी प्रचंड लूट करतो आहे, त्या अदानीचे लूट थांबवण्यासाठी तुकाराम काते साहेबांना आपल्याला निवडून द्यायचं आहे। एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करायचे, आठवले साहेबांचे हात बळकट करायचे। जर या ठिकाणी जर आपण शिंदे साहेबांना जर निवडून दिलं, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने जर तुकाराम काते साहेबांना आपण निवडून जर दिलं तर मला वाटतं भविष्यामध्ये येणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धार्थ कॉलनीचा 120 कोटी बिल माफ करणार याचा आम्हाला खात्री आहे। आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय आणि स्थानिक उमेदवार श्री तुकाराम काते साहेब या सिद्धार्थ कॉलनीमध्ये या ठिकाणी महासभेला आले होते। आजच्या या ठिकाणी आजचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून असं मला वाटतं आहे की काते साहेब यावेळेस विजयाची माळ नक्कीच फडकवणार आहेत। त्या इकडच्या लोकांनी भरघोस मताने त्यांना विजयी करणार आहेत असं मला वाटतं। या ठिकाणी आज ही भागामध्ये काते साहेब आमदार होते, ज्याला पाणी नाही त्याला पाणी पाजलं, ज्याला घरं नाही त्याला घरं रोशन केले पुन्हा, आणि काते साहेबाला ज्याला दवाखान्याला मदत नाही मदत केली, ज्याला सामान्य लेकराला ह्याला असं म्हणत नाही की लहान लेकरू आहे, एवढं प्रेमळ आहेत काते साहेब। आणि ज्याचं ॲडमिशन होत नाही त्याचं आज माझी नात काते साहेबामुळं शिकते लॉलेटोला, आज त्यांची पुण्याई आहे, माझी नात 8वीला आहे आणि ते इतके मायाळू आहेत की प्रामाणिक सगळ्याला धरून चालणारे आहेत आणि सामान्य लोकांमध्ये मिसळणारे आहेत। असे नाहीत की काते साहेब आमदार आहे म्हणून गाडीत जाणारे आहेत। बघून माणसाला लहान लेकराला सगळ्याला जवळ घेऊन फोटो काढतात, जवळ घेतात, घरी बोलवतात, काय फंक्शन असलं म्हणजे घरच्याप्रमाणे त्यांचा सगळा प्रचार आहे आणि सगळ्या लोकांशी संबंध चांगला आहे काते साहेबाचा। पण काते साहेबाचं जेवढं काम केलेलं आहे विभागामध्ये, आज आमच्या भागा मराठवाडा सोसायटी पाठीमागून गटर गेलेला आहे, लगेच काते साहेबांनी बघितलं की काम चालू केलं। असा पहिल्यांदा मी आमदार बघते। आता अनेक साहेब निवडून नाही आले पण काम चालू आहे आमचं 3 दिवस झालं। म्हणजे काते साहेब एवढे काम करणारे कामाचा व्यक्ती आहे आणि ह्यांना खरोखर निवडून द्या। आणि हे सगळे हे निळं वादळ आहे, रामदासजी आठवले साहेब आले म्हणजे त्या उमेदवार तुकाराम काते यांचा विजय निश्चित झाला। हे लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी आठवले साहेब जातात आणि आठवले साहेबांचा ज्या उमेदवाराला आशीर्वाद असतो तो उमेदवार 100% निवडून येत असतो, याची आम्ही खात्री देतो। हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा बालेकिल्ला आहे।
आणि हा बालेकिल्ला असा आहे की वन साईट आहे. यावेळेस तुकाराम कात्यांच्या पाठीमागे समस्या आहे, छोट्या मोठ्या लाईट बिलांची समस्या तिथे आहे, SRAचा मोठा समस्या त्या ठिकाणी चालू आहे. पण तुकाराम काते हे कार्यसम्राट असं व्यक्तिमत्व आहे आणि ते निवडून आल्यानंतर सिद्धार्थ कॉलनीच्या विकासाला गती मिळेल असं वाटतं. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.